तालुक्याचा दुष्काळी म्हणून उल्लेख केला जातो त्या जतला आता देवभूमी घोषित करावी, नेमकी ही मागणी काय आहे, देवभूमीच का, याच्या संदर्भात आपण बातचीत करूया. पडळकरजी काय सांगाल, नेमकी लक्षवेधीमधून काय म्हणायचं? हे बघा, जत हा 288 क्रमांकाचा मतदारसंघ आहे, शेवटचा मतदारसंघ. 288ची आपली विधानसभा आहे. जसा शेवटचा मतदारसंघ आहे तसं प्रस्थापित राज्यकर्त्यांनी त्याला शेवटीचाच ठेवला, विकासासाठी काही दिलंच नाही. परंतु देवाभाऊ जेव्हा मुख्यमंत्री 14 ते 19ला झाले आणि आता परत 22 नंतर उपमुख्यमंत्री, आता 24 नंतर मुख्यमंत्री, तर जतला भरपूर दिलं. जतचा दुष्काळ भूतकाळ करण्याची माननीय देवाभाऊंची भूमिका आहे. ती भूमिका 2027च्या जून महिन्यामध्ये पूर्ण होते. जतला दुष्काळी म्हणण्याची कुणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीचं काम माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात होत आहे. 60 गावामध्ये आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना सर्व शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी गेलं आहे. राहिलेल्या 65 गावामध्ये 2026ला काही भागामध्ये आणि राहिलेल्या 2027च्या जूनमध्ये शेवटच्या गावात पाणी देण्याची व्यवस्था करतोय. वर्षभर मी आता आमदार म्हणून त्या सगळ्या भागामध्ये फिरतोय. माझ्या निदर्शनास ही बाब आली की अरे भाऊ, ही दुष्काळी भूमी नाही आहे, ही देवभूमी आहे, देवांची भूमी आहे. प्रभू रामचंद्रापासून या भूमीला एक वेगळा वारसा आहे. प्रभू रामचंद्रांचं पण या भागामध्ये येणं जाणं झालेलं आहे. या भागामध्ये जेव्हा जेव्हा प्रभू रामचंद्र ज्या परिसरातून जायचे तिथं ते महादेवाच्या लिंगावरती 3 रेषाची खून करायचे. अशा खुणा माझ्या जत मतदारसंघामध्ये आहेत. मुचंडीमध्ये आहेत, सिद्धनाथमध्ये आहे, आमच्या बाजूलाच रामतीर्थ आहे, कोटलगी आहे की जिथं महादेवाची लिंग आहेत आणि त्याच्यावरती अशा खुणा आहेत. बकासुराचा वध, जो रोज एक नरबळी घेतल्याशिवाय शांत बसायचा नाही, असा बकासुराचा वध पण आमच्या जतमध्ये केला भीमानी. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या असुराचा वध व्हायचा तेव्हा आनंदा प्रित्तर ते एक लिंग स्थापन करायचे. आणि त्यांनी तिथं एवढं महाकाय लिंग, बंकेश्वर म्हणून आता नावानं परिचित आहे, ते आपल्या कवेत पण बसत नाही. इतकं मोठं लिंग मी बघितलंच नाही. तर असं पार्श्वभूमी या जत तालुक्याला आहे. किंवा शिंदूर नावाचा जो राक्षस आहे त्याचा वध जतमध्ये झाला. शिंदूर नावाचं गाव आमच्या इथं आहे. अचकनहळ्ळीला, अचक हा बकासूरचा भाव होता. अचकनहळ्ळी नावाचं गाव आमच्या जतमध्ये आहे. नंतर शिंगणहळ्ळी हे शिंगण राजाच्या नावानं, म्हणजे हा पार्श्वभूमी आहे. मी आता जास्तीचा वेळ तुमचा घेत नाही. तुम्ही अनेक देवस्थानांचा उल्लेख करा, देवभूमी घोषित केल्यावरती नेमकं काय बदल होऊ शकतो? अरे आता कसं युनेस्कोनं तुमचे सगळे किल्ले घोषित केले, त्याला काय तुम्ही अजून फंड दिलाय का? लोकांचे किती ते लोक तिकडं यायला लागले. माझ्या नुसत्या तालुक्याला देवभूमी घोषित करा, विकासाचं नंतर द्या मला 6 महिन्यानं वर्षानं, विकासाचा निधी दिला पाहिजे, पण देवभूमी घोषित करा. आता मी सरकारला भूमी मांडली, सरकारकडे अजून असा प्रस्ताव पहिल्यांदाच आलाय. म्हणजे काल तर असा गोंधळ झाला की हे पर्यटनांना उत्तर द्यायचं का ग्रामविकासाची सगळी लक्षवेधी नुसती आमची फिरत होती. परंतु माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचं मी विशेष आभार व्यक्त करेन की ते बोलले मी उत्तर या सगळ्या विषयाचं देतो. आणि म्हणून देवभूमी घोषित केल्यानंतर, आणि माझी मागणी एकदम रास्त आहे. काल माननीय मुख्यमंत्री महोदय देवाभाऊंच्या हस्ते हे कॉपी टेबल बुक आम्ही प्रकाशित केलं आहे. आणि ह्यामध्ये जी मंदिर आहेत 1 लाखापेक्षा जास्त, 10 लाखापर्यंत भाविक या सगळ्या मंदिरामध्ये येतात. एवढे मंदिर कुठं तुम्ही महाराष्ट्रात सर्वे करा, देशाचा सर्वे करा. एका तालुक्यामध्ये, विधानसभा क्षेत्रात म्हणत नाही, काय काय विधानसभा मतदारसंघामध्ये 2-2, 3-3 तालुके आहेत. एका तालुक्यामध्ये 36च्या वर 3 मंदिर अजून ह्यात नजर चुकीनं आमची राहिलेत घ्यायची. म्हणजे 6-7 मठ आहेत आणि बाकीची मंदिर आहेत. तिथं 1 लाख ते 10 लाख लोक येतात. आणि ह्याला हेमाडपंथीय सगळी मंदिरं जुनी आहेत. तुम्हाला वाटतं जतचा उल्लेख नेहमी दुष्काळी केला त्यामुळे ही सर्व धार्मिक पर्यटन स्थळं आहेत किंवा मंदिर आहेत दुर्लक्षित राहिली, कोणी बघितलंच नाही अशी तुमची अपेक्षा? आता हे मोगलकालीन आक्रमण झालेले आहेत बघा. ही जी भग्नावस्थेत पडलेली मंदिरं आहेत, तुम्हाला वाटतं देवभूमी घोषित केल्यावरती त्यांना? नाही, राज्य सरकारचं विशेष अभिनंदन करेन की महाराष्ट्रात सर्वात जास्त तीर्थक्षेत्र त्यांनी माझ्या मतदारसंघात दिलेत. देवाभाऊनी आणि जयाभाऊनी 7 मंदिरांना तीर्थक्षेत्र चा दर्जा दिलाय. त्याच्या अगोदर 2 मंदिरांना दिलाय, त्याला 10 कोटी रुपयाचा निधी दिलाय. आता माननीय जयकुमार गोरे भाऊंनी सभागृहात सांगितलं ह्या 7च्या 7 मंदिराला 5-5 कोटी रुपये देणार. 7-5 35 हे तर पैसे आले, पहिले 10 आले, म्हणजे 45 कोटी रुपये मला आत्ताच मिळाले. मी विनंती अशी केली की तीर्थक्षेत्र च्या निकषात बसणारं प्रत्येक मंदिर आहे. तुम्ही एखादी समिती गठीत करा, तुम्ही एखादा उच्च अधिकारी पाठवा, त्याला सर्वे करू द्या. आम्ही यात काही खोटं बोलत नाही. परंतु एवढ्या मोठ्या मंदिराचं जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर ह्याचा एकत्रित आराखडा होण्याची आवश्यकता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.